बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार दिबा पाटील सर लिखित कथा दैना. 4 दिवस झाले तरी पाऊस उघडेना. उगाच सरी मागे सरी कोसळत होत्या. मध्ये 4-2 तास उघडी पाहिजे. या पावसाला माणसं तर कातावून गेलेली. सगळ्या गावभर भुईमुगाच्या शेंगांचं वाळवाण पडलेलं. माणसांनी शेंगाचं वल्ल ढीग उसाच्या पाल्यानं जागा मिळेल तिथं झाकून ठेवलेलं. कोणी पत्र्याच्या पानाखाली झाकलेलं. त्यामुळं 4 दिवसात शेंगा ढिगातच वापाळून गेल्या. ढिगातून वापा बाहेर पडायच्या. शेंगांना कुबट वास सुटलेला. शेंगांना पांढुरकी बुरशी चढू लागलेली. कोणाकोणाच्या शेंगांतून कोंब फुटलेलं. यामुळं एकूण सगळा शेतकरीच हवालदिल झालेला. रात्री तर तासभर सुपानच पाऊस होतला. सगळीकडं पाण्याचं लोट वाहू लागलं. माळावरच्या तात्पुरत्या केलेल्या झोपडी पुढं हनुमा पैलवानानं शेंगांचा ढीग ताडपत्री खाली झाकलेला. त्याच्या आसपासही बरेच ढीग झाकून पडलेले. माळावरून आलेला पाण्याचा एक लोंडा हनुमाच्या ढिगाखाली शिरला. पाण्याच्या प्रवाहानं ढीग तसाच उचलला आणि खालच्या बाजूच्या उकिरड्यात नेला. भर पावसात हनुमा आणि त्याचा थोरला भाऊ त्या ढिगामागे धावली. नुसत्या लांगीवरच हनुमा उघड्या अंगानं उकिरड्यात उतरला. त्याच्या भावानं त्याच्या हातात मोठी कळकीच्या कामटाची ढाल पाटी दिली. त्या पाटीनं हनुमा पाण्यावर तरंगणाऱ्या शेंगावर उपसू लागला. तोपर्यंत हनुमाच्या उघड्या मांड्यांना उकिरड्यातलं पाण्यावर वळवळणारं किडं चावायला लागलं. तसा हनुमा पाण्यातच नाचू लागला. एका किड्यानं तर त्याच्या मांडीला जोरानं झटका दिला. तसा आय मांजर चावतोय असं ओरडतच हनुमा उडी मारून उकिरड्यातनं बाहेर आला आणि आपल्या भावाला म्हणाला, दादा काय जायाच्या त्या शेंगा जाऊ देती, पण हे काम काय गड्या आपल्याला जमायचं नाही. पाहिजे तर उकिरड्याच्या खालच्या अंगाला सगळ्याचा एक भराडवा लाव. त्यात काय अडकून राहतील त्या राहतील. असं म्हणून हनुमा कोपटाकडे पळाला आणि इकडं त्याच्या शेंगांची दैना दैना झाली. तोपर्यंत त्या माळावरच्या अनेक ढिगांची तीच अवस्था झाली. प्रत्येक ढिगातल्या शेंगा पाण्याच्या लोंढ्याबरोबर फावटून खालच्या अंगाच्या तालीजवळच्या डबक्यात साचल्या. तसा अंधारातच माणसांचा कालवा सुरू झाला. प्रत्येकजण कळकीच्या पाट्या घेऊन त्या डबक्यात शिरला. माझ्या शेंगा फावटून आल्यात असं म्हणून प्रत्येकजण डबक्यातल्या शेंगा उपसून आणून आपल्या ढिगावर टाकू लागला. त्या कालव्यात जो तो ओरडू लागला, अरे अरे हात लावू नकासा. त्या माझ्या ढिगातल्या शेंगा फावटून आल्या. ती त्या माझ्या शेंगा आहे ती, बाहेर व्हा बाहेर व्हा. पण कोण कोणाचं ऐक ना. ओरडणाऱ्यालाच एखादा अडदांड गडी तराटने देऊन म्हणायचा, तुझ्या कशावर रे त्या शेंगावर तुझं नाव लिहिलंय काही. अरे तुझ्या जशा शेंगा फावटून आल्या ते तशा त्या माझ्या बी ह्याच डबक्यात आल्या. ती नाही पण माझा सगळाच ढीग आलाय. मग त्याला कोणी काय करावं. नाही पण गप बसायचं, नाही तर उगाच बुकलून घेशील. गावल त्याला पावल. तू बी ने आणि आम्ही बी नेतो, पण बोंबलायचं नाही. असं एकमेकांना म्हणत कोण कोणाच्या पण शेंगा उपसत होता. आपापल्या ढिगाकडे पळवीत होता. कोणाचा पायपोस कोणाला राहिला नव्हता. तशातच अंधाराचा फायदा घेऊन ज्ञानू शिंदेनं आपल्या शेजारच्या ढिगावरची ताडपत्री काढून आपल्या ढिगावर झाकली. तो दुसरा ढीग आबा सावताचा होता. पाऊस उघडता ज्ञानूनं आबाचा ढीग होता तसाच झाकला. घराकडून आबा खुशीनंच आपल्या ढिगाकडे आला. आल्या आल्या त्यानं ताडपत्री उचलून आपल्या शेंगांच्या ढिगात हात खुपसला. तसं त्याच्या हाताला पाणी लागलं. मग आबा अंधारातच दुश्चिंत होऊन ज्ञानूला म्हणाला, आईला ज्ञानबा, ताडपत्री असून बी माझ्या शेंगा भिजल्या कशा का. अरे ताडपत्रीचं काय घेऊन बसलास. घोंगडं फुटूस तोवर पाऊस पडला.
तिथं तुझ्या ताडपत्रीची काय ग, ती पाजारली असेल. असं म्हणून ज्ञानू एकटाच अंधारात हसला. दुसरा दिवस उघडीपीचा. बाबू सकटे आणि नायकू कदम रानाकडे निघालेली. माळावर झालेली दैना ऐकून बाबू हसत हसत अधूनमधून नायकूच्या हातावर टाळी द्यायचा आणि म्हणायचा, लई लई मजा केली पावसाने, लई मजा केली माणसांची. त्यावर नायकू गंभीर होऊन बाबूला म्हणाला, नव बाबूराव, यंदा गावात कुणाची शेंग चांगली राहिली आहे का सांगा. सगळ्यांच्या शेंगा बुरसाटल्या, कोंब फुटलं, काळ्या भिंगार झाल्या. आता त्यासनी दर बी त्याच लायकीचा मिळायचा. नायकूच्या या बोलण्यावर छद्मी हसून बाबू म्हणाला, तसं का म्हणतोस, काय काय जणांच्या शेंगा आहेत की पावसाच्या अगोदरच्या. आता दुसऱ्याच कशाला घेतोस, माझंच घे. मागच्या आईतवारी शेंगा काढून वाळवून त्यांची थप्पी पण दास्तानी घरात लावली आहे म्या. काय भिजणं नाही काय करणं नाही. पण अशी किती जण आहे ती, असं ना आपण आहे ती ना मग, असं बाबू बोलला. तेव्हा नायकू गप्प झाला. कारण नायकूच्या शेंगा अजून रानातच अडकून होत्या. त्यांना आता कोंब फुटायची चिन्ह दिसत होती. म्हणून वरचं काळं छेद धरल्या आभाळाकडे बघतच नायकू जडपणानं पावली उचलत होता. डोळ्यावर धुम्मपणे लोंबणारं काळं ढग पावसाची मोठ धरूनच थांबलं होतं. ती मोठ केव्हाही सांडायची लक्षणं दिसत होती. ते डोकीवरचं आबाळ बघून नायकू जास्ती चिंतित झाला. पण नायकूच्या जखमीवर मीठ चोळायचं म्हणून बाबू मुद्दामच पुन्हा नायकूला म्हणाला, ह्या आबाळाला एक काय म्हणावं, उगाच सकाळ धरणं धुम्म झालंय, धाड धाड पडून मोकळं बी होईना झालंय. कशाला पडायला पाहिजे, नाही पडला तर बरं होईल बाबा, असं म्हणून नायकू कातरावून बोलला. त्यावर बाबू म्हणाला, तसं न बरं, शिवारात जरा पाणी उभं राहिलं म्हणजे पुढच्या पिकासनी नाही का बरं पडायचं. गहू हरभरा तर टरारून येईल. तुमचं सगळं खरं आहे, पण अजून शिवारात शांग आहे त्याचं काय. पाऊस पडला तर त्या शेंगांचं काय होईल. असं आहे नाही का, तुझं बी बरोबर आहे. असं बाबू बोलायचं म्हणून बोलला व पान संपतात दोघं जण पाय वाटाना वळली. दुपारी आभाळ जास्तीत चढलं. तशातच आभाळ गरजू लागलं. बाबू रानातून गावाकडे परतला. आभाळाकडे बघतच बारपाड्याच्या गल्लीनं तो आपल्या घराकडे वळला. घरात शिरताना गडगडणाऱ्या आभाळाकडे बघून मनातल्या मनात म्हणाला, देवा मेघराजा, लय जोरानं पड, या गावावर लय उपकार होतील. असं म्हणून तो स्वतःशीच हसला. थोड्याच वेळात जोरानं वारा सुटला. आभाळात विजांचं थैमान चालू झालं. त्या पाठोपाठ पूर्वेकडून पाऊस घुमतच आला. तशी रस्त्यावरची माणसं ओरडली, अरे पळा पळा, लय लय जोरानं पाऊस यायला लागलाय. अगा बाबा 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 बाबा, केवढा दांडगा पाऊस येऊ. असं माणसं म्हणत होती. तोपर्यंत पाऊस गावात घुसला आणि मुसळधार पडू लागला. घरांचं पत्र धाड धाड वाजू लागलं. थेंब मोठा होता, त्यामुळं घरात एकमेकासंग बोललेलं ऐकायला येईना. आपल्या घराच्या सोप्याला जोत्यावर पाय सोडून पत्र्याचा आवाज ऐकत बाबू आरामात बसून विडीचं झुरकं घेत होता. खालच्या सोप्यात वाळलेल्या शेंगांची थप्पी लावलेली. बाहेर पडणाऱ्या पावसाकडे बघून बाबू पुन्हा गालात हसला. स्वतःशीच फुटफुटला, लय चांगलं झालं, दमदार पडू देत. शिवारात नुसतं पाणी पाणी झालं पाहिजे हाय. असं म्हणून त्यानं पुन्हा विडीचा झुरका मारला. जळलेली विडी बाहेर फेकून खिशातून पुन्हा दुसरी विडी काढून त्यानं आपल्या आत बसल्या कारभारणीला हाक दिली, अगं ये, हे ऐकलंस काही. का हो, आतनच आवाज आला, जरा काड्याची पेटी आण. आतूनच तिनं काड्याची पेटी बाहेर फेकली. बाबूनं पुन्हा विडी हिलगावली. गालाच्या फाकोळ्या आत उडून जोरानं झुरका मारला. तसा सोपा पुन्हा धुरानं कोंदला.
तेवढ्यात समोरच्या घरातली पुतळा अक्का विजेचा कडकडाट ऐकून आपल्या शिरपावर ओरडली, अरे शिरप्या, जळू देती त्या शेंगा, ईज बीज पडल, आपला घरात ये. पुतळाचा आवाज ऐकून हातात विडी विजवताना बाबू म्हणाला, हात तुमच्या, कशी मज्जा आहे. अरे वाळलं पी घरात यायला नशीबवान लागतंय. ते कुणाच्या बी नशिबात नाही. असं बाबू उद्गारला आणि त्याच वेळी जोत्यावरून खाली पडल्या त्याच्या पायांना थंडगार लागलं. तसं त्यानं चमकून पायात पाहिलं. अंधारून आलेल्या सोप्यात नजर फिरवली तर पायाखालचा सगळा सोपाच पाण्यानं भरलेला होता. पुढच्या चौकडीच्या उंची उंबऱ्यापर्यंत पाणी चढत आलं होतं. सोप्यातल्या शेंगांचा खालचा थर पाण्याखाली गेला होता. बाबूला त्याची कल्पनाच नव्हती. तो भानावर आला तसा जोरानं ओरडला, अगं कारभारने पळ. काय झालं व म्हणत घाबऱ्या घुबऱ्या त्याची कारभारीन पळतच बाहेर आली. तिला सोप्यातलं पाणी दाखवून बाबू म्हणाला, पाणी टोपल्या मागणं येतंय, टोपला हलवूया. असं म्हणून ती दोघं नवरा बायको पाण्यात उतरून घाईघाईनं टोपल्याला भिडली. दोघांनीही ताकद लावून ज्वारीनं भरलं ते टोपलं कसं तरी हलवलं. तसा पाण्याचा जास्तीच मुसंडा लागला. टोपल्या पाठीमागं भिंतीला घुशीनं भगदाड पाडलं होतं. त्यातून पाण्याचा प्रवाह आत येत होता. तो मुसंडा बघून बाबू ओरडला, पळ, आतली लोखंडी पारांजा पळ. असं म्हणून बाबू पावसात भिजतच बाहेर गेला आणि बचकेत मावेल एवढा एक नारळासारखा दगड घेऊन आत आला. त्याच्या बायकोनं लोखंडी पार आणली. बाबूनं तो धोंडा पाणी येणाऱ्या घुशीच्या बिळावर ठेवून त्याच्यावर पारेचं ठोकं दिलं. तसा भसका जास्तीच मोठा झाला आणि बघता बघता आतलं पाणी उंबऱ्यावरून बाहेर पडू लागलं. मग सगळाच विचार सोडून देऊन ती दोघं नवरा बायको बारडीनं पाणी उपसायच्या कामाला लागली. बारडीवर बारडी पाणी बाहेर फेकू लागली. तरी येणारं पाणी संपत नव्हतं. पोत्यांची थप्पी हलवणं त्याच्या एकट्याच्या ताकदीबाहेरचं होतं. काय करावं ते बाबूला सुचना. भूतानं झपाटल्यासारखा तो बारडीनं पाणी बाहेर फेकीतच राहिला. पाणी उपसून तो घामाघूम झाला. त्याचे दोन्ही दंड भरून आले. त्यातून ठणका उठल्या. शेवटी दमगीर होऊन हातातली बारडी त्यानं तशीच्या तशी सोप्यातल्या पाण्यात ठेवली आणि पाणी कुठनं येतंय ते बघायला म्हणून तो आपल्या घराबाहेर गेला. उभ्या पावसात भिजत तो घरापाठीमागं गेला. त्यानं नजर विस्पारून पाहिलं. सोप्याच्या पाठीमागचा त्याचाच उकिरडा पाण्यानं डमडमीत भरला होता. वरच्या अंगाने येणारं पाणी त्या उकिरड्यात शिरत होतं. बाबूची नजर उकिरडा भरल्या पाण्यावरून फिरत सोप्याच्या भिंतीजवळ गेली तर भिंतीकडच्या बाजूलाच पाण्यात एक भोरा तयार झाला होता. त्या भोऱ्यात उकिरड्यातलं पाणी चोहो बाजूने उसळी घेऊन जोरात घुसत होतं. तो पाण्यातला भोरा बघून बाबूचं डोळं पण भोऱ्यासारखं घर फिरलं. त्याच्या पायातलं अवसानच गेलं. देवा, काय केलीस ना, असं म्हणतच भर पावसात तो मटकन खाली बसला. त्याच्या डोळ्यांपुढं अंधारी आली. त्याचवेळी त्याच्या कानावर आवाज आला, बाबूराव, खुळ्यावानी पावसात का म्हणून भिजताई. बाबूने चमकून वर पाहिलं तर त्याच्या शेजारीच रस्त्यानं जाणारा नायकू वैरणीचा भारा डोक्यावर घेऊन उभा होता. नायकू वैरणीसह पावसाच्या पाण्यानं उभा नितळत होता. नायकूला बघून बाबूचा चेहरा पडला. पुन्हा नायकू म्हणाला, काय झालंय, पावसात का बसलाय. काय नाही, उकाड्यात शान टाकाय आलतो, पण जरा चक्कर मारल्या का झालं. असं म्हणून बाबू उठला. तसा पुन्हा नायकू म्हणाला, पाऊस काय चांगलं करीत नाही, तोंडचा घास काढून घेणार आहे असं दिसतंय. काय करायचं, एका माणसाच्या हातात आहे काय. असं म्हणून बाबू आपल्या घराच्या चौकटीत गेला. नायकू वैरणीचा भारा घेऊन तसाच पुढं रस्त्याला लागला. चौकटीतून आतल्या पाण्यात पाऊल टाकताना बाबू खजील होऊन म्हणाला, काय करायचं, आलं देवाजीच्या मनात, तिथं कुणाचं काय चालं ना.
असं म्हणून खालमानेनंच बाबू घरात शिरला आणि पावसानं पहिल्यापेक्षा जोर धरला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.